करतो। आज आपण ही पत्रकार परिषद आपल्या दहीहंडी संकल्पनांचं हे 20 वर्ष आणि 20 वर्ष कधीच गेले आम्हाला पण माहिती नाही, पण आपल्या माध्यमातून संकल्पनांना पुऱ्या महाराष्ट्रात आणि देशात जगात मान मिळाला। त्या माध्यमातून येत्या 16 तारीखला दहीहंडी उत्सव होतोय। त्यानिमित्ताने आपण सर्व व्यासपीठांच्या सर्व मंडळाचे सरकारी कार्यक्रमाचे सर्व व्यासपीठावर आपण मला वाटतं दरवर्षीप्रमाणे हे वर्ष पण आमचं संकल्पनांचं असल्यामुळे 20 वर्ष आम्ही हा दहीहंडी उत्सव साजरा करतो आहे। आणि संकल्पना दहीहंडी उत्सव नाही, नवरात्री उत्सव असेल, गणपती उत्सव असेल आणि संकल्पच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये आम्ही आरोग्य शिबिर असेल, विद्यार्थ्यांना असेल, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असेल, सर्वच काही या माध्यमातून संकल्पनांच्या माध्यमातून करत असतो। पण हे उत्सव आपण करत असताना दहीहंडी उत्सव या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने या खेळाला फाशी दर्जा दिल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त गोविंदा सहभागी होत आहेत। आणि तुम्हाला माहीत असेल गोविंदाच्या माध्यमातून आता सन्माननीय आमचे गोविंदाच्या माध्यमातून मुंबईमध्ये मोठा कार्यक्रम आपण केला होता आणि याच्यामध्ये सिलेक्टेड प्रेस कॉन्फरन्स येतात ना, मुख्यमंत्री आमचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब सरकारने गोविंदांसाठी चांगलं सुविधा त्याच्या माध्यमातून दिलेलं आहे। त्याच्यामध्ये सरकारचं मी सर्वप्रथम मी अभिनंदन करतो। आणि आपण 16 तारीखला सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम तर आपल्या सर्वांनी या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे यायचं आहे। आणि आमच्या खेळाला सगळे याच्यामध्ये मिनिमम 500 ते 550 गोविंदा होतात। आणि मला तुम्हाला माहीतच असेल संकल्पना सर्वच गोविंदाने सर्वच गोविंदा भेट येत असतात। त्या माध्यमातून मला वाटतं एकदा पण 200-250 लोकांनी आतापर्यंत नोंदणी झालेली आहे। त्याचबरोबर मला वाटतं की आपण सर्वच याला आम्हाला सहकार्य करावं। नाही, बक्षिसांना आम्हाला बघा हा खेळ आम्ही बक्षिसावरती नाही, खेळ म्हणून झाला पाहिजे, पण प्रत्येक गोविंदाला सन्मान झाला पाहिजे। त्याप्रमाणे संकल्पनांच्या माध्यमातून प्रत्येक गोविंदाला 5 थर असेल, 2 थर असेल, 7 थर असेल, 8 थर असेल, कंपल्सरी नाही। आम्ही जो विश्वविक्रम करेल त्याला 21 लाखाचं बक्षीस आहे। पुन्हा 9 थर ठाण्यामध्ये सर्वप्रथम नाव त्याला 11 लाखाचं बक्षीस आम्ही ठेवलेलं आहे। आणि सर्वच गोविंदांना आपण प्राईज ठेवले, 8 थर असेल, 7 थर असेल, 6 थर असेल। महिला खास करून महिला गोविंदांना पण आम्ही त्या माध्यमातून महिला गोविंदांना प्राधान्य असेल, सर्वांनाच प्राधान्य देतो आहे, पण त्यांना पण उत्कृष्ट बक्षिसं ठेवलेली आहेत आणि त्या माध्यमातून करत असतो आपण। आणि इतर बक्षिसं दरवर्षी होतच असतात चांगल्या मतात। आणि त्याच्यामध्ये सर्वच सेलिब्रिटी आपल्याला या मंडळामध्ये उपस्थित असतातच, आपल्याला माहीत आहे। आमचे असे ते खडकर, मिरंकर आणि सर्व त्यांचे सहकारी दरवर्षी गेल्या वर्षी दुसरं वर्ष आहे ते त्याच्या माध्यमातून बोलतील। पण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि सर्वच मंत्री या मंडळाला भेट देणार आहेत असं मानतो। सेलिब्रिटी तर सर्व जातात, ते देणार आहेत, आमचे सर्व मित्र आहेत। आता मी जे येणार त्या स्टेजवर तुम्हाला दिसणारच आहे, बाकीचे नवीन कोण येणार ते हे सांगणार। माझ्या सर्व मित्र या स्टेजवर दरवर्षीप्रमाणे सर सेलिब्रिटींची हंडी असणार आहे का? सेलिब्रिटींची हंडी सेलिब्रिटी हंडी 15 तारीखला रात्री 12 वाजता आपण बोलणार आहे। त्याची माहिती आमिराने लोक घेतलीच। आणि विश्वविक्रम मोडणाऱ्याला आम्ही 21 लाखाचं प्राईज देणार आहे। सर पहिल्या 9 थराला तुम्ही 11 देणार आहे, नंतर 9 थरांना किती देणार आहे ते? आता तसं आता ते आम्ही तसं जर लावणारे असतील तर ना किती लावणार आम्हाला माहीत नाही, कोण लावू शकतो। 9 थर लावणं ते छोटं खरंच सांगतो, 9 थर लावणं म्हणजे गोविंदांची मेहनत 6-6 महिने असते आणि प्रयत्न करत असतात। आणि
त्याच्यामध्ये प्रत्येकजण आपण प्रयत्न करत असतो की प्रत्येकाने आपला आम्ही पोस्ट कोणाला करत नाही, ज्यांना लावायची इच्छा आहे त्यांना प्रत्येकाला संधी दिली पाहिजे. गेल्या वर्षी पण 200-300 गोविंदांनी भाग घेतला होता आणि गेल्या वर्षी पण आमच्या इथे 3 नवथर झाले. असं नाही, पण यावर्षी पण तो यंदा तो ठाण्यामध्ये पण 2-3 लोक आहेत नवथर लावणारे. असे कालच मला 2-3 भेटले, आम्ही लावणार. पण सगळ्यांना संधी आहे. पण 16 तारीखला सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत जो येईल तो लावेल त्याला आम्ही संधी. मुंबई ठाणे आणि महिलांकरता विशेष हंडी ठेवण्यात आलेली आहे. कशा प्रकारची विशेष हंडी असणार आहे, त्यांना फोडण्यासाठी मान दिलं जाणार. नाही, महिलांसाठी प्राधान्य आपण सर्वच लोक सन्माननीय आमचे गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या माध्यमातून या ठाणे शहरामध्ये या दहीहंडीला सुरुवात झाली. आता सगळेच लोक करत असतील की त्यांच्या माध्यमातून नेहमी ना केलं दहीहंडी असते, सन्माननीय शिंदे साहेब करतातच आहेत. तरी आम्ही करत असतो की दहीहंडी मिळणं आणि त्या महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे हे तेव्हापासून आम्ही शिकलो. तर प्रत्येक गोविंदाला आमच्या माध्यमातून मला वाटतं गेल्या वर्षी आपण 10-15 गोविंदा महिला आल्याच होत्या ना. महिलांना प्राधान्य आपण एक महिलांसाठी दहीहंडी ठेवतो स्पेशल MMR मध्ये. जी महिला जास्त 7 तर ते 8 तर 5 गेल्या वर्षी 7 तर पण लावलेत महिलांना. त्यासाठी खास आकर्षण होती साहेब. मुंबईकरांसाठी कशी विशेष हंडी दिली जाणार आहे इथे 3 दहीहंड्या लागल्या आहेत आपल्या. एक मुंबईसाठी आहे, एक ठाण्यासाठी आणि एक खास महिलांसाठी. सर गोविंदाच्या सुरक्षेसाठी काय काय उपाययोजना केल्या तुम्ही? गोविंदासाठी उपाय म्हणजे सगळ्यात त्यांना सेफ्टी बेल्ट असेल, मेडिकल असेल, इन्शुरन्स असेल, ज्या गोष्टी लागतील त्या आमच्या मंडळाच्या वतीने पूर्ण केल्या जाणार. काही कुठे प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट गोविंदासाठी जेवण पण आम्ही ठेवलं आहे. जे प्रत्येक गोविंदा येतो बघा तो काय कुठे सगळेच काय घेऊन येत नाही, पण आम्ही एक गोविंदासाठी जेवण जे येतील त्यांना सगळ्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवण असेल. किती गोविंदा बोधकाने तुमच्याकडे आता संपर्क केला एकंदरीत? आता 200 पर्यंत गेले. आता महाराष्ट्राच्या नंतर बाहेर देखील अनेक कलाकार मंडळी या ठिकाणी स्टेजवरती प्लॅटफॉर्म मिळणार आहे. सर्व त्यांना प्लॅटफॉर्म असणार आहे. कशाची नोंद कलाकारांची या ठिकाणी झालेली आहे. कलाकार खास करून अनेक आपले नृत्य साजरं करतात. नाही बघा, या स्टेजवरती संकल्पाच्या स्टेजवरती सगळेच कलाकारांनी मला वाटतं जो लहान असेल, मोठा असेल, छोटा असेल, किती मोठा असेल तरी त्याला तोच मान सन्मान केला जातो आहे. जसं प्रत्येक गोविंदा येणार मुंबईमधून येईल, ठाणे MMRमधून जो येईल, मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण जो येईल, जिथून येईल त्याला तो मान संकल्प प्रतिष्ठान मिळाला. बाईट घे रे सर. सरकारने पण केलंच पाहिजे. बोला तर कलाकार म्हणून कशा प्रकारची तुमची भूमिका असणार आहे, यंदाचं काय संकल्पना सादर करणार आहे स्टेजवरती, कशी या ठिकाणी काम करणार आहे सकाळ आणि चांदणे. ॲक्च्युली कसं आहे बघा की संकल्प प्रतिष्ठानची जी